नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनोरे. आज आपण राष्ट्रीय व महाराष्ट्रातील घडामोडी बघणार आहोत. ओके, मग राष्ट्रीय घडामोडीमध्ये काय काय महत्त्वाचं घडलेलं आहे त्या गोष्टी, जे काही इतर गोष्टी जिथं म्हणजे पुरस्काराच्या बाबतीत पुरस्कारामध्ये घेतोय आपण, क्रीडामध्ये घेतोय, कृषी पर्यावरणमध्ये घेतोय, पण ज्या कशामध्ये या बाकी जे वर्गीकरण केलं आहे त्यामध्ये न येणाऱ्या गोष्टी या ठिकाणी आपण काय कन्वर्ट करून ते पण घेतलेले आहेत. बघा, आता पहिलं अमर जवान ज्योतीचं विलिनीकरण करण्यात आलेलं आहे. अमर जवान ज्योतीचं विलिनीकरण बघा, 21 जानेवारी 2022 रोजी दिल्लीतील इंडिया गेटवरील अमर जवान ज्योतीचं 25 फेब्रुवारी 2019 रोजी राष्ट्राला समर्पित केलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकात, म्हणजे अमर ज्योती ही जी काय स्मारक आहे अमर जवान ज्योती, ते राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीन करण्यात आले. ओके, कधी 26 जानेवारी बघा, कधी करण्यात आले 2019 मध्ये 26 जानेवारी 1972 रोजी स्मारकाचं उद्घाटन झालं होतं या. ओके, कशासाठी? 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ हे अमर जवान ज्योती स्मारक स्थापन करण्यात आलं होतं. म्हणजे अमर जवान ज्योतीच्या काय स्मारकाचं उद्घाटन कधी करण्यात आलं रे? अमर जवान ज्योतीच्या स्मारकाचं उद्घाटन, अमर जवान ज्योतीचं काय स्मारकाचं उद्घाटन बघा, राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये विलीन केले. बरोबर, कारण अमर जवान ज्योती ही 1971च्या युद्धातील शहीदांसाठी उभारण्यात आली असली तरी तिथं सर्व शहीदांच्या नावांचा उल्लेख नाही. म्हणजे जेवढी शहीद झालेत 1971ला त्या सर्व शहीदांचं नाव नाही, म्हणून अमर जवान ज्योतीचं विलिनीकरण कशात झाले? मग हे एवढं लक्षात ठेवा, राष्ट्रीय युद्ध स्मारकात झालेलं आहे. बस संपलं, एवढंच. काय बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. मग हे अमर जवान ज्योती स्मारक कायसाठी होतं? जे 1971चं भारत पाकिस्तान युद्धामध्ये जे शहीद झाले आहेत त्यांच्यासाठी होतं. ओके, आणि 1947 पासून शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ स्मारक बांधण्यात आलेलं आहे. असो, आता यांच्याबद्दल एवढंच लक्षात ठेवा, अमर जवान ज्योती स्मारक हे राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये विलीन झालेलं आहे. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते या स्मारकाचं काय उद्घाटन झालं होतं. आणि राष्ट्रीय युद्ध स्मारक जर म्हणलात तर ते केंद्र सरकारनं 2019 मध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारक देशाला समर्पित केलेलं आहे हे. ओके, 400 मीटर अंतरावर, इंडिया गेटपासून 400 मीटर अंतरावर हे 40 एकरावर पसरलेलं आहे. 40 एकरमध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारक. ओके, येथे परमवीर चक्र मिळालेल्या 21 जवानांच्या कास्याच्या प्रतिमा देखील आहेत या ठिकाणी. ओके, राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधण्यासाठी 176 कोटी रुपयाचा खर्च आलेला आहे. 176 कोटी रुपये, करोड रुपयाचा खर्च पण आलेला आहे. असो, फक्त एवढं लक्षात ठेवलं तरी चालते. हाच एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आता झालेला बदल झालेल्या पॉईंटवर जनरली प्रश्न विचारले जातात. 100% हागणदारी मुक्त आणि विद्युतीकरण दोन्ही पण बघा, 100% हागणदारी मुक्त आणि विद्युतीकरण झालेलं राज्य कोणतं आहे असं विचारलं तर काय सांगाल? गोवा. पण हे कोण म्हणलेलं आहे रे? बघा, एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात. पंतप्रधान काय असं सहज बोलतील का रे? ओके, मग कुठल्या तरी रिपोर्टनुसार किंवा कशानुसारच ते बोलणार आहेत. ओके, मग नरेंद्र मोदी यांनी गोवा हे राज्य 100% हागणदारी मुक्त आणि विद्युतीकरण झालेलं राज्य असल्याचं सांगितलंय. मग असा प्रश्न विचारला नरेंद्र मोदी यांच्या काय किंवा पंतप्रधान एका कार्यक्रमात डॅडॅश हे राज्य 100% हागणदारी मुक्त आणि विद्युतीकरण झालेलं राज्य आहे असं सांगितलं, असं विचारतील. मग कोणतं आहे? गोवा हे राज्य. 100% ग्रामीण कुटुंबांना नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करणारं हे गोवा राज्य आहे. आणि 100% पात्र नागरिकांना कोविड लसीकरण पहिला डोस देणारं पहिलं राज्य कोणतं आहे? गोवा आहे. म्हणजे पहिला डोस 100% देणारं गोवा राज्य आहे. आणि नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करणारं 100% ग्रामीण कुटुंबांना गोवा हे राज्य आहे. हे लक्षात ठेवा बरं का, असे पहिले विचारले जातात. त्यानंतर राष्ट्रीय विधान ॲप्लिकेशन, नॅशनल विधान ॲप्लिकेशन राबवणारं पहिलं राज्य नागालँड आहे. बघा, राष्ट्रीय विधान ॲप्लिकेशन राबवणारं पहिलं राज्य नागालँड आहे. बघा, आता हे एक वाक्य आणि दुसरं एक वाक्य काय बघा, बिहार हे विधान परिषद म्हणतोय, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल हे सभागृह पूर्णपणे राष्ट्रीय विधान ॲप्लिकेशन प्रणाली स्वीकारणारं आणि या प्रणालीवर
हिवाळी अधिवेशन घेणारं पहिलं सभागृह आहे. कोणतं? बिहार. बघा, बिहार विधान परिषद हे सभागृह पूर्णपणे काय राष्ट्रीय ई विधान ॲप्लिकेशन प्रणाली स्वीकारणारं आणि प्रणालीवर हिवाळी अधिवेशन. विधानसभा आहे का रे? विधान परिषद पहिलं सभागृह आहे. आता बघा, याच्याबद्दल राष्ट्रीय ई विधान ॲप्लिकेशन राबविणारं पहिलं राज्य नागालँड आहे. आणि या कार्यक्रमात देशात पहिल्यांदाच नागालँड विधानसभा पेपरलेस झालेली आहे. विधानसभा कुठं वापरली? तर नागालँडची. आणि विधान परिषद म्हणलात तर कुठं? बिहार. या कार्यक्रमाअंतर्गत कायदेमंडळातील कामकाज कागदविरहित होण्यास मदत होते. आणि जर आपण पेपरलेस न्यायालय म्हणलं तर आपण बघितलंय केरळ. ओके, पेपरलेस. मग पेपरलेस विधानसभा नागालँड. ओके. आणि स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी समतेचा पुतळा लोकार्पण 5 फेब्रुवारी 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेला आहे. कुठलं? स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी संत रामानुजाचार्य यांच्या स्मरणार्थ रामानुजाचार्य यांच्या स्मरणार्थ समतेचा पुतळा म्हणजे स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी उभारण्यात आलेला आहे. 11व्या शतकातील भक्ती संत आहेत ते. ओके. उंची किती आहे रे? 216 फूट आहे. 216 फूट उंची आहे. आणि ठिकाण म्हणला तर शमशाबाद. कुठे? शमशाबाद तेलंगणामध्ये. ठिकाण मुचित्तल ठिकाण प्रॉपर, पण शमशाबाद म्हणला तर लक्षात ठेवू शकता. तेलंगणामधलं शमशाबाद या ठिकाणी आहे. सोने, चांदी, तांबे, पितळ, झिंक या पदार्थापासून करे पंचधातूपासून हे बनलेलं आहे. जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं बैठा पुतळा आहे, म्हणजे बसलेलं पुतळा आहे असं. ओके. आणि प्रथम क्रमांकाचा पुतळा ग्रेट बुद्ध थायलंड 302 फूट आहे. आणि हे किती आहे? 216 फूट आहे. विचारतील बरं का हे असं. ओके. आणि पुतळ्याचं बांधकाम एरोजन कॉर्पोरेशन कंपनीने केलं आहे. चीनच्या एरोजन कॉर्पोरेशन कंपनीने केलं आहे. कोणत्या? एरोजन या चायनाच्या कंपनीनं केलेला आहे. कोणत्या? एरोजन नावाच्या चायना कंपनीनं केलेला आहे. आणि विस्तार किती आहे रे? 45 एकरमध्ये. 45 एकर्स. किती रे? 45 एकरमध्ये आहे हे. 45 एकर. ओके. हे वाचून तुमच्यासाठी मी या सगळ्या गोष्टी घेऊन येत असतो मित्रांनो. त्यामुळे तुमचा खूप लोड कमी होतो. अनेक गोष्टी या ठिकाणी मी एकत्रीकरण करून ठेवत असतो. त्यामुळे तुमचा वेळ जास्तीत जास्त जाऊ नये, अगदी कमीत कमी वेळ जावा यासाठी हे सगळ्या गोष्टीचं नियोजन करत असतो. या जगातील दुसऱ्या क्रमांकाचा बैठा पुतळा आहे. ओके. कुठं? शमशाबाद तेलंगणा. किती? 216 फूट. आणि जगातला दुसऱ्या क्रमांकाचा बैठा पुतळा आहे, म्हणजे बसलेला. ओके. आणि पहिला कुठला आहे? ग्रेट बुद्ध यांचा आहे. थायलंडमध्ये आहे. 302 फूट. ओके. कुणाचा आहे? कुणाचा आहे रे? रामानुजाचार्य यांचा आहे. आणि यांच्या स्मरणार्थ समतेचा पुतळा काय असं नाव देण्यात आलेलं आहे. लक्षात. 2014 पासून सुरू असलेल्या पुतळ्याचं बांधकाम अखेरीस 2021 मध्ये पूर्ण झाले. म्हणजे 14ला सुरू झालं तर 21ला पूर्ण झाले आहे. हा भारतातला दुसरा आणि जगातला 26व्या सर्वात उंच पुतळा असेल. म्हणजे उंचीमध्ये म्हणलात तर मात्र काय रे भारतातला दुसरा आहे आणि जगातला 26वा आहे. श्री रामानुजाचार्य हे पेरुमुद्दूर तमिळनाडू येथे 1017 मध्ये जन्माला आलेले आहेत. 1017 मध्ये जन्माला आलेले आहेत. कुठं? तमिळनाडूमध्ये. वैष्णव परंपरेतील संत व समाजसुधारक म्हणून ओळखले जाणारे रामानुजाचार्य यांनी सामाजिक, सांस्कृतिक, स्त्री पुरुष आणि जातीभेद असं सर्व भेदभाव दूर सारण्याची शिकवण देत समतेचा विचार लोकांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. ओके. आणि 1137 मध्ये त्यांचं निधन झाले. 1137 मध्ये. असो, तमिळनाडूमध्ये जन्म आहे एवढं लक्षात ठेवा. ओके. म्हणजे स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी समतेचा पुतळा रामानुजाचार्य यांच्या स्मरणार्थ समतेचा पुतळा उभारण्यात आला आहे. ते 11व्या शतकातली आहेत. उंची 216 फूट आहे. ठिकाण तेलंगणा शमशाबाद. आणि हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा बैठा पुतळा आहे. ओके. पहिला ग्रेट बुद्ध. संत श्री रामानुजाचार्य यांच्याबद्दल म्हणला तर सांगितलं आता तुम्हाला. ओके. शांततेचा पुतळा श्रीनगर या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ पीस स्वामी रामानुजाचार्य यांचंच आहे. स्मरणार्थ शांततेचा पुतळा उभारण्यात आला आहे. आणि अनावरण त्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी केले. श्रीनगर या ठिकाणी 4 फूट आहे. 11व्या शतकात स्वामी रामानुजांची काश्मीरला भेट दिली होती म्हणून त्यांच्या स्मरणार्थ करे स्टॅच्यू ऑफ पीस कुठं आहे आणि स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी कुठं आहे असं विचारतील. तेलंगणा आणि श्रीनगर, जम्मू काश्मीर एवढं लक्षात ठेवा. अबाइड विथ मी च्या जागी आता ए मेरे वतन के लोगो, म्हणजे पूर्वी हे होतं त्याच्या जागी आता हे आलेलं आहे. ओके.
2022च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यापासून प्रजासत्ताक दिनाची समाप्ती, म्हणजे प्रजासत्ताक दिनाची समाप्ती पूर्वी कशानं करायची रे? अबाईड विथ मी, ब्रिटिश द रिट्रीट, अबाईड विथ मी या भजनानं न होता ए मेरे वतन के लोगोच्या धुनानं होणार आहे. म्हणजे पूर्वी कशानं व्हायची रे? अबाईड विथ मी याने प्रजासत्ताक दिनाची समाप्ती व्हायची. आता कशानं होणार आहे? ये मेरे वतन के लोगो. आणि हे आवडतं भजन कोणाचं होतं? हे अबाईड विथ मी हे महात्मा गांधी यांचं होतं. अबाईड विथ मी कवी नेन्री फ्रान्सिस हे गांधीजीचे आवडतं भजन होतं. लक्षात, गांधीजीचं आवडतं भजन कोणतं आहे असं विचारतील. म्हणजे आणि केव्हापासून लागू आहे? मग 1950 पासून ही धून वाजवली जाते प्रजासत्ताक दिनाच्या समाप्तीला, 1950 पासून. आता मात्र त्याला ब्रेक दिलाय आणि 2022 पासून काय रे? तर कुठली? ए मेरे वतन के लोगो, ए मेरे वतन के लोगो, बरोबर. आणि किती ऐकायला भारी वाटते मित्रांनो. देशावरली म्हणजे पॅट्रियट सॉन्ग जे आहेत ते मला पण खूप आवडतात बरं काय, आणि प्रत्येकालाच आवडली पाहिजे. 3 कृषी कायदे मागे घेतले आहेत. 19 नोव्हेंबर 2021 रोजी गुरु नानक जयंती दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कृषी कायदे मागं घेत असल्याची घोषणा केली. कोणकोणते 3 कृषी कायदे आहेत ते विचारतील. कोणते कृषी कायदे आहेत बाबा, त्यांची नावं माहीत पाहिजे. शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य प्रोत्साहन सुविधा कायदा 2020, व अत्यावश्यक वस्तू कायदा 2000 आणि शेतकरी सक्षमीकरण आणि संरक्षण किंमत हमी आणि शेतसेवा कायदा 2000. हे 3 कायदे होते बघा. हे 3 कायदे, कोणते 3 कायदे मागे घेतलेत? कधी? गुरु नानक जयंतीच्या दिनी. ओके, एवढं लक्षात ठेवा. जे पंजाब इलेक्शनच्या तोंडावर केले असतील त्यावेळेस. शिराळा पोलीस ठाणं देशातलं सर्वोत्तम 10, एवढं काही लक्षात ठेवायची गरज नाही बघा. असं काही नाही. संकल्प स्मारक अंदमान निकोबारमध्ये. संकल्प, आता अंदमान निकोबारमध्ये कोण होतं रे? सुभाषचंद्र बोस ब्रिटिशांच्या नजरेकडून सुटून पोर्ट ब्लेअर येतं परतले होते. आणि या दिवसाच्या स्मरणार्थ म्हणून संकल्प स्मारक राष्ट्राला समर्पित करण्यात आलेलं आहे. अंदमान निकोबारमध्ये संकल्प स्मारक उभारण्यात आलेलं आहे. ओके. भारतातलं पहिलं रेबीज मुक्त राज्य कोणतं आहे? गोवालाच काम दिसतं या जोरात. ओके, म्हणजे भारतातलं पहिलं रेबीज मुक्त राज्य कोणतं आहे बाबा? कोणतं आहे? मग गोवा आहे. जून 2021 मध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा देशातलं पहिलं रेबीज मुक्त राज्य असल्याचं घोषित केले. गोव्यात 2014 साली रेबीजमुळे 17 मृत्यू झाले होते. 18-19 मध्ये एकही सापडलं नाही, म्हणून प्रमोद सावंत यांनी गोव्याला रेबीज मुक्त म्हणून घोषित केलेलं आहे. रेबीज विषाणूजन्य रोग आहे जनरली. ओके, असो. भारतातलं पहिलं धान्य महत्वाचं आहे बघा. हे प्रश्न येऊ शकतो. भारतातलं पहिलं धान्य एटीएम गुरुग्राम ग्रेन एटीएम ऑटोमॅटेड मल्टी कमोडिटी ग्रेन डिस्पेन्सिंग मशीन हरियाणातील गुरुग्राम येथे भारतातलं पहिलं धान्य एटीएम सुरू करण्यात आलेलं आहे. महत्वाचं आहे. कुठं पहिलं धान्य एटीएम कुठं सुरू केलं असं विचारतील. कुठं? हरियाणामधल्या गुरुग्राम या ठिकाणी. विचारण्यासारखं आहे. मशीनद्वारे वितरित केलं जाणारं धान्य कोणकोणतं असणार आहे? गहू, तांदूळ, बाजरी. सध्या फक्त गहू आहे. सध्या गव्हाचं वितरण केलं जातंय. का रे? युएनच्या वर्ल्ड फूड प्रोग्राम अंतर्गत हे धान्य एटीएम सुरू करण्यात आलेलं आहे. हे मशीन बायोमेट्रिक पद्धतीनं काम करते. आणि कोणाच्या अंतर्गत धान्य एटीएम सुरू करण्यात आले रे? वर्ल्ड फूड प्रोग्राम अंडर. मग हरियाणा कुठं आहे? मग भारतातलं पहिलं धान्य एटीएम. पैसे काढायचं एटीएम माहिती आहे सर, धान्याचं एटीएम माहित नाही. कुठं आहे? मग गुरुग्राम या ठिकाणी आहे. 24 तास नळाद्वारे थेट पेयजल पुरवणारं पहिलं राज्य पुरी आहे. ओडिशा सरकारच्या सुजल योजनेअंतर्गत पुरी शहर हे भारतातलं 24 तास सर्व घरांना नळाद्वारे पाणी पुरवणारं पहिलं शहर ठरलेलं आहे. सुजल योजनेअंतर्गत 2022 ची सुजल योजना आहे. राज्यातल्या 15 शहरामध्ये 24 तास सर्व घरांना नळाद्वारे पाणी पुरवठा करणं हा उद्देश ठेवून सुजल योजना सुरुवात 2022 मध्ये करण्यात आली होती. पण तेवढं नॉर्मल लक्षात ठेवा. ओडिशा सरकारच्या सुजल योजनेअंतर्गत पुरी शहर हे भारतातलं 24 तास सर्व घरांना नळाद्वारे पाणी पुरवणारं पहिलं शहर ठरलेलं आहे. भारताचे पहिले वॉटर प्लस शहर कोणतं आहे रे? इंदूर आहे. इंदोर. ओके. सगळ्यात स्वच्छ शहर 11दा झालेलं पण इंदोरच आहे. सगळ्यात स्वच्छ शहर स्वच्छ सर्वेक्षण या अंडर बघा. इंदोर शहरातलं 30% सांडपाण्याचा पुनर्वापर केला जातो. वॉटर प्लस शहर दर्जा स्वच्छ शहर सर्वेक्षण बघा त्याच्या अंतर्गत मिळालं जाते. 2021 अंतर्गत दिला गेला आहे. इंदोर शहर हे देशातलं सर्वात स्वच्छ शहर म्हणून 6 वेळा प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. किती रे? 6 वेळा पटकावलेला आहे. आणि देशातलं पहिलं वॉटर प्लस शहर ठरलेलं आहे. पहिलं वॉटर प्लस शहर ठरलेलं आहे.
ज्या शहरातील नद्या आणि नाल्यामध्ये स्वच्छता राखली जाते अशा शहरांना वॉटर प्लस शहर म्हणतात. 6 महिन्यासाठी असते ही वैधता वॉटर प्लस शहरची. ओके. इंदोर हे आंतरराष्ट्रीय स्वच्छ वायू उत्प्रेरक कार्यक्रमासाठी निवडलं जाणारं एकमेव शहर ठरलेलं आहे. महत्वाचं हे पण विचारू शकतात. हे मी जसं हे करतोय बघा, कारण क्वेश्चन म्हणून करतोय ते पॉइंट्स तेवढे तरी किमान लक्षात ठेवा मित्रांनो. तमिळनाडू आर्थिक सल्लागार परिषद तामिळनाडू सरकारनं स्थापन केलेली आहे. तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना आर्थिक बाबीवर सल्ला देणं कोण कोण आहे बघा. एस्तर डप्ले वगैरे काही एवढं महत्त्वाचं नाही. रघुराम राजन, अरविंद सुब्रमण्यम, ड्रेज आणि नारायण. काकोरी कट, आता काकोरी कटला 2021 मध्ये 97 वर्ष पूर्ण झालेली आहेत. यात चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल वगैरे बरेच जण होती. ओके. तर उत्तर प्रदेश सरकारनं काकोरी कट या स्वतंत्र चळवळीत महत्त्वाच्या घटनेचं नाव काकोरी ट्रेन ॲक्शन असं ठेवलेलं आहे. का रे? काकोरी ट्रेन ॲक्शन असं ठेवलेलं आहे. लखनौजवळील काकोरी येथे 9 ऑगस्ट 1925 रोजी सशस्त्र क्रांतिकारकांनी रेल्वेवरील खजिना लुटला होता. बरोबर. म्हणून ते काकोरी कट न म्हणता काकोरी ट्रेन ॲक्शन म्हणलेलं आहे. कुणी? उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटनं. काकोरी रेल्वे का रे ट्रेन ॲक्शन. काकोरी कटाचं असं विचारतील, काकोरी कटाला उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटनं काय नाव दिले बाबा. ओके. काय लक्षात ठेवाल मग? काकोरी ट्रेन ॲक्शन. ही तर प्रश्न विचारण्यासारखा आहे. ओके. आता 25ला झाले म्हणल्यानंतर 97 वर्ष झाली हे तुम्ही नॉर्मल सगळ्यांनाच माहिती आहे. 1925ला ते काय काकोरी कट झालेलं आहे. ओके. कोण कोण होते हे सगळं माहिती आहे. इतिहासामध्ये आपण ते बघतो. पण नवीन काय बदल आहे सध्या करंट रिलेटेड हा पॉईंट आहे. मग तो पॉईंट बघणं गरजेचं असतो. बघा आता संसद टीव्ही, आता जे लोकसभा आणि राज्यसभा टीव्ही होतं ना त्या दोघांचं एकत्रीकरण करून मग संसद टीव्ही नाव दिले. लोकसभा राज्यसभा ह्याला मिळूनच आपण संसद म्हणतो असतो, राष्ट्रपती वगैरे. ओके. बघा आता आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनी लोकसभा टीव्ही सुरुवात 2006 झालेली आहे आणि राज्यसभा टीव्हीची सुरुवात 2011 मध्ये झाली आहे. याच्या एकत्रीकरणातून संसद टीव्हीचे अनावरण करण्यात आले. कधी? 2021 मध्ये. बघा लोकसभा टीव्ही कधीची आहे? 2006ची आहे. राज्यसभा टीव्ही 2011ची आहे. आणि आता संसद टीव्ही कधीची आहे? 2021. या दोघांचं एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे. मुख्य अधिकारी रवी कपूर होते. असो. माउंट हॅरिएट आता माउंट मणिपूर होणार आहे. अंदमानमधील माउंट हॅरिएटचं नाव माउंट मणिपूर असं करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे. तर माउंट हॅरिएट हे अंदमानमधील ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे. तर 1891च्या ॲग्लो मणिपूर युद्धानंतर, म्हणजे हे युद्ध झाले म्हणून ॲग्लो मणिपूर युद्ध झाले म्हणून त्याला मणिपूर नाव दिले बरं का, लक्षात घ्या. अनेक स्वतंत्र सैनिकांना माउंट हॅरिएट येथं ठेवण्यात आलं होतं. या स्वतंत्र सैनिकांच्या स्मरणार्थ माउंट हॅरिएटचं माउंट मणिपूर असं करण्यात आलेलं आहे. हे लक्षात ठेवा. ओके. हे विचारतील कधी झालं युद्ध, इतिहासामध्ये वगैरे विचारू शकतात. ॲग्लो मणिपूर युद्धामध्ये कुठं कोणाकोणामध्ये झालं वगैरे. ओके. तर 2018 मध्ये कोणकोणते बेटांची नावं बदललीत बघा. रॉस आयलँडचं नेताजी सुभाषचंद्र बोस बेट असं करण्यात आलं आहे. नील आयलँडचं शहीद असं करण्यात आलेलं आहे. आणि हॅवलॉकचं स्वराज्य असं काय बेट असं नाव ठेवण्यात आलेलं आहे. हे लक्षात ठेवू शकता सोबत. राणी गॉडेल्यू सगळ्यांनाच माहीत आहे. 13 वर्षाच्या होत्या. आदिवासी स्वतंत्र सैनिक संग्रहालय मणिपूरमधील लुवांगको गावात राणी गॉडेल्यू त्यांचा जन्म जिथं झालेला आहे त्याच ठिकाणी. ओके. मणिपूरमध्ये लुवांगकाओ या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आहे. त्या ठिकाणी आदिवासी स्वतंत्र सैनिक संग्रहालय स्थापन करण्यात येणार आहे. ओके. उद्घाटन गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालेलं आहे. लुवांगकाओ हे गाव राणी गॉडेल्यू यांचं जन्मस्थान आहे. सांगितलं आताच. तिनं हेराका या धार्मिक आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. ओके. आता बाकी तुम्हाला माहीतच आहे बघा. हा इतिहास आहे सगळा. पद्मविभूषण भेटले एक लक्षात ठेवा. 32 ते 47 तुरुंगात होत्या त्या. ओके. 1927 मध्ये वयाच्या 13व्या वर्षी स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाल्या होत्या त्यांनी. ओके. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना डॉटर ऑफ द हिल्स व राणी ही पदवी त्यांना दिलेली आहे. ओके. आंतरराष्ट्रीय लवाद कुठं? हैदराबादमध्ये. मध्यस्थी केंद्र कुठं? आंतरराष्ट्रीय लवाद. बघा हैदराबाद येतं सरन्यायाधीश रमन्ना आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी. राव यांच्या हस्ते केंद्राचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय लवाद आणि मध्यस्थी केंद्राचं. सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचं अनावरण. सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी 2022 रोजी इंडिया गेट येथे नेताजींच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय. नेताजींची जयंती 23 जानेवारी हा पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो जनरली. आणि रेल्वे मंत्रालयानं नेताजींच्या 125व्या जयंती दिनांच्या काही दिवस आधी हावडा कालवा मेलचं नामकरण नेताजी एक्सप्रेस असं केलेलं आहे. महत्त्वाचं आहे. म्हणजे हावडा एक्सप्रेस जी आहे त्याचं नेताजी एक्सप्रेस असं करण्यात आलेलं आहे. 1866 साली सुरू झाली होती ती हावडा एक्सप्रेस. ओके. बिहारमधून ही ट्रेन पकडली होती त्यावेळेस म्हणून
ओके. कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ उत्तर प्रदेशचं, जगातील बौद्ध तीर्थस्थळे जोडणं हे काम आहे. बघा, कुशीनगर हे बुद्धिस्ट सर्किटचं केंद्र आहे. या अंतर्गत लुंबिनी, सारनाथ, गया हे तीर्थक्षेत्र येतात. ओके. कुशीनगर हे उत्तर प्रदेशमधील तिसरं आंतरराष्ट्रीय, म्हणजे आता जवळजवळ मला वाटते यूपीमध्ये सर्वाधिक 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ झालेले आहेत आता सध्या. जगातील सर्वात उंच रस्ता उमलिंगला, पूर्व लडाखमधील उमलिंगला खिंडीतून जाणारा रस्ता जगातील सर्वात उंच रस्ता ठरलेला आहे. बघा कुठे किती आहे रे उंची, 19,300. बघू आपण त्याच्याबद्दल पण. बघा आता की एक सोबत याच्या अटल बोगद्याचंही लक्षात ठेवा, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे बरं का अटल बोगद्याची. ओके. अटल बोगद्याची वर्ल्ड ओके. बघा बरोबर आहे, 19,000. याच्या अगोदर काय होतं रे, 18,000चं एक हायेस्ट आहे बघा. ओके. तर बघा 19,300 फूट उंची आहे. कशाचं, या लांबी 52 किलोमीटर आहे. या रस्त्याची बांधणी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन प्रोजेक्ट हिमांक अंतर्गत केलेलं आहे. ओके. कुठलं, जगातला सर्वात उंच रस्ता उमलिंगला या खिंडीमध्ये आहे. यापूर्वी सर्वात उंच रस्ता उटुरुंचू ज्वालामुखीला जोडणारा रस्ता बोलिव्हिया, बघा 18,000 काहीतरी समथिंग आहे. ओके. हबीबगंज रेल्वे स्टेशनचं नामकरण राणी कमलापती रेल्वे स्टेशन. ओके. का रे, हबीबजंग रेल्वे स्टेशनचं नामकरण काय झालेलं आहे, राणी कमलापती रेल्वे स्टेशन झालेलं आहे. हबीबजंग हे भोपाळमधील रेल्वे स्टेशन आहे. आता हे रेल्वे स्टेशन राणी कमलापती रेल्वे स्टेशन झालेलं आहे. विचारू शकतात बघा का रे, हबीबजंग रेल्वे स्टेशन कुठं आहे, किंवा मग काय रे, राणी कमलादेवी रेल्वे स्टेशन असं नामकरण कुठल्या रेल्वे स्टेशनला दिलेलं आहे, हबीबजंग. ओके. राणी कमलापती ह्या गौंड समुदायातील राणी होत्या. कमलादेवी या निजामशहा यांच्या पत्नी होत्या. हे काय रे, ISO प्रमाणपत्र मिळालेलं पहिलं रेल्वे स्थानक आहे हबीबजंग. ओके. आणि PPP तत्वावर उभारलेलं पहिलं रेल्वे स्थानक आहे. हे देशातलं पहिलं जागतिक दर्जाचं रेल्वे स्थानक आहे. महत्त्वाचे आहेत तिन्ही पॉईंट प्रश्नात दृष्टिकोन, म्हणून या रेल्वे स्थानकावर प्रश्न येऊ शकतो. ओके. पाताल पानी रेल्वे स्टेशनचं नामकरण बघा मध्य प्रदेशमधलंच आहे. पाताल पानी रेल्वे स्थानकाचं नामकरण तंट्या मामा रेल्वे स्टेशन केले. महत्त्वाचं आहे, आपले तंट्या भिल्ल जे आहेत. ओके. तंट्या भिल्ल हे आदिवासी समुदायातील क्रांतिकारक होते. ओके. आणि फैजाबाद रेल्वे जंक्शनचं नाव अयोध्या कंठ असं करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, मध्य प्रदेशमधल्या पातालपानी रेल्वे स्थानकाचं नाव आता तंट्या मामा रेल्वे स्टेशन केलेलं आहे. मग कोणत्या रेल्वे स्थानकाचं नाव तंट्या मामा रेल्वे स्टेशन करण्यात आलेलं आहे असा प्रश्न येऊ शकतो. ओके. मध्य प्रदेशमधल्या का रे, कुठला, पातालपानी, पातालपानीचं तंट्या भिल्ल तंट्या मामा रेल्वे स्टेशन, तंट्या भिल्ल रेल्वे स्टेशन असं देतील, तंट्या मामा रेल्वे स्टेशन. ओके. सुदर्शन भारत परिक्रमा राष्ट्रीय सुरक्षा दलाची ही एक कार रॅली आहे. ओके. बघा आझादी का अमृत महोत्सवचा भाग म्हणून आयोजित केली गेलेली आहे. आणि एकूण 7,500 किलोमीटर अंतर पार करत ही रॅली 12 राज्य, काही महत्त्वाचं नाही बाकी. बघा फक्त एवढं लक्षात ठेवा, महाराष्ट्रातलं शहर मुंबई या अंतर्गत येते. लक्षात ठेवा, सुदर्शन भारत परिक्रमा. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, जवाहर गौतम बुद्ध नगर उत्तर प्रदेश हे जगातलं 4थ्या क्रमांकाचं सर्वात मोठं विमानतळ असेल. 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेलं उत्तर प्रदेश एकमेव राज्य असेल. म्हणजे आता नोएडा याला देखील आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून दर्जा मिळाला, म्हणून आता UPमध्ये किती झालेले 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ झालेले आहेत. पर्यावरणदृष्ट्या देशातलं पहिलं निव्वळ शून्य उत्सर्जन नेट झिरो इमिशन विमानतळ असेल कोणतं, नोएडाचं. ओके. दिल्ली NCR मधील दुसरं विमानतळ आहे. नॅशनल कॅपिटल टेरिटरी म्हणजे नॅशनल कॅपिटल रिजन म्हणून दिलेलं आहे NCR. म्हणजे जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म हुबळी जंक्शन आहे. किती आहे रे बाबा, 1.5 किलोमीटर आहे. कर्नाटकातील हुबळी येथे रेल्वे जंक्शन सिद्धरुद्धा स्वामी रेल्वे स्टेशन हे जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म आहे. रेल्वे प्लॅटफॉर्म जिथं गाडी थांबते ना अशी. ओके. हे प्लॅटफॉर्म
हे जवळजवळ 1.5 किलोमीटर आहे. सध्याचे सर्वात लांब गोरखपूर रेल्वे स्टेशन होतं 1366, आता कोणतं ठरणार आहे आणि हुबळी ठरणार आहे. ओके. प्रजासत्ताक दिन सोहळा 13वा प्रजासत्ताक सोहळा 26 जानेवारी 2023 किती 73 नवी दिल्ली येथे पार पडलाय. संचलन नेतृत्व विजयकुमार मिश्रा यांचं. कोविड-19 विदेशी पाहुणे उपस्थित नव्हते जनरली. 75 विमानांचा फ्लाय पास्ट करण्यात आलाय. एका विमानाची पायलट शिवांगी सिंग होत्या. ओके. शिवांगी सिंग या संचलनात सहभागी होणाऱ्या दुसऱ्या महिला ठरलेल्या आहेत. या सोहळ्यात महाराष्ट्राच्या NCCच्या पथकाचा प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. उत्तर प्रदेशचा चित्ररथ सर्वोत्कृष्ट ठरलेला आहे. ओके. महाराष्ट्राच्या चित्ररथाला लोकपसंती श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे. मग कशा अंतर्गत तर महाराष्ट्रातील जैविकता मानके यावर आधारित होती. कशावर होता रे? महाराष्ट्रातला लोकपसंती श्रेणीमध्ये पहिला क्रमांक मिळालेला आहे महाराष्ट्राला. बरोबर. लोकपसंती याच्यामध्ये बघा. तसं चित्ररथ जर म्हणलात बघा सर्वोत्कृष्ट चित्ररथ कोणता ठरलाय संचलनामध्ये? सर्वोत्कृष्ट चित्ररथ याच्यावर विचारतात बरं काय. सर्वोत्कृष्ट चित्ररथ कोणता ठरलाय तर 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये सहभागी झालेल्या 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये उत्तर प्रदेशच्या चित्ररथाची सर्वोत्कृष्ट निवड म्हणून झाली. सर्वोत्कृष्ट निवड कोणाची झाली? नंबर 1 UP ची झाली 1 मध्ये. ओके. सर्वोत्कृष्ट निवड म्हणजे उत्तर प्रदेशच्या झालेली आहे. काय केले त्यांनी? 1 जिल्हा 1 उत्पादन आणि काशी विश्वनाथ धाम. 1 जिल्हा 1 उत्पादन. 1 जिल्हा 1 उत्पादन व काय केले? 1 जिल्हा 1 उत्पादन व काशी विश्वनाथ धाम या संकल्पनेवर आधारित होती. व काशी विश्वनाथ धाम या संकल्पनेवर होती. मग बघा कोणा उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला यावर्षी सर्वोत्कृष्ट चित्ररथ म्हणून काय सन्मान मिळालाय. मग त्यांचं चित्ररथची संकल्पना काय होती? 1 जिल्हा 1 उत्पादन व काशी विश्वनाथ धाम असं होतं. ओके. आणि दुसरे स्थान कर्नाटकाच्या पारंपरिक हस्तकलेवर आधारित चित्रकला मिळाले. बघा दुसरा क्रमांक कर्नाटकला मिळालाय. त्यांचं पारंपरिक हस्तकलेवर आधारित होतं. हस्तकलेवर आधारित होतं. आणि तिसरा क्रमांक म्हणलात तर कोणाला मिळाला रे? मेघालयाच्या राज्याची 50 वर्ष आणि महिलांच्या नेतृत्वाखालील सहकारी संस्था आणि बचत गट यांच्या मानवंदना या विषयावरील चित्ररथासाठी मिळाला. म्हणजे मेघालयाला मिळाले. बघा त्यांची कन्सेप्ट काय होती मेघालयाची तर बघा राज्याची 50 वर्ष आणि महिलांच्या नेतृत्वाखालील सहकारी संस्था आणि बचत गट यांना मानवंदना याबद्दल होतं. म्हणजे पहिला सर्वोत्कृष्ट चित्ररथ कोणतं होतं रे? UP उत्तर प्रदेश, दुसरं कर्नाटक, तिसरं मेघालय. मग महाराष्ट्राला काय मिळालंय? मग लोकप्रिय निवड पुरस्कार. आता एक वेगळा पुरस्कार आहे लोकप्रिय निवड पुरस्कार. बघा पहिल्यांदाच मायजीओ व्यासपीठाद्वारे लोकप्रिय निवड श्रेणीतील सर्वोत्कृष्ट संचलन दल आणि सर्वोत्कृष्ट चित्ररथासाठी मतदान करण्यासाठी सर्वसामान्यांच्या आमंत्रित करण्यात आलं होतं. लोकप्रिय निवड श्रेणीमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाची सर्वोत्तम म्हणून निवड झाली. महाराष्ट्रात चित्ररथ काय होतं? बघ महाराष्ट्राची जैविकता आणि राज्य जैव मानके. हे जैव मानके. ओके. म्हणजे लोकप्रिय निवड पुरस्कारामध्ये महाराष्ट्रानं पहिला क्रमांक मिळवला. सर्वोत्कृष्ट चित्ररथामध्ये नाही तर काय लोकप्रिय निवड पुरस्कारामध्ये महाराष्ट्रानं पहिला क्रमांक मिळवलाय. महाराष्ट्राचं काय होतं मग कन्सेप्ट? महाराष्ट्रातील जैविकता मानके. ओके. जम्मू काश्मीरच्या बदलणारा चेहरा मोहरा या विषयावरील जम्मू आणि काश्मीरच्या चित्ररथानं तिसरा क्रमांक मिळालाय. याच्यामध्ये देखील बघा पहिला महाराष्ट्र मिळालाय, दुसरा UP ला मिळालाय, तिसरा जम्मू काश्मीरला मिळालाय. याच्यात पण ओके यात पण दुसरा आलाय UP. UPचं काय होतं रे तर लोकप्रिय पसंत द्वितीय क्रमांक मिळाला. जम्मू काश्मीरचं मात्र बदलणारा चेहरा, जम्मू काश्मीरचा बदलणारा चेहरा मोहरा या विषयावरील जम्मू आणि काश्मीरच्या चित्ररथानं तिसरा क्रमांक मिळालाय. म्हणजे जम्मू काश्मीरचा चेहरा मोहरा बदलणारा याच्यासाठी मिळालाय. लोकप्रिय निवड पुरस्कार महाराष्ट्र पहिला, दुसरा UP, तिसरा जम्मू काश्मीर आणि सर्वोत्कृष्ट चित्ररथ म्हणलात तर मग UP पहिला आहे. 1 जिल्हा 1 उत्पादन व काशी विश्वनाथ काय धाम. दुसरा कर्नाटक पारंपरिक हस्तकलेवर. मेघालयाचं मात्र बचत गट वगैरे ते लक्षात ठेवलं तरी चालते. ओके. भारतातलं पहिलं सॅनिटरी नॅपकिन मुक्त गाव कुंबल लांगी केरळ मधला आहे. एर्नाकुलम हे गाव सॅनिटरी नॅपकिन मुक्त गाव
घोषित करण्यात आलेला आहे. अवलकथी या उपक्रमाअंतर्गत 18 वर्षावरील वयाच्या महिलांना मासिक पाळी कप वाटण्यात आलेला आहे. कुंभलांगी हे भारतातलं पहिलं पर्यावरण पूरक पर्यटन गाव ठरलं आहे. इको टुरिझम कुंभलांगी. ओके, कुंभलांगी. आंतरराष्ट्रीय योग अकादमी हैदराबाद या ठिकाणी कार्य पायाभरणी करण्यात आलेली आहे. 25वे राष्ट्रीय युवा महोत्सव पॉंडिचेरी विद्यापीठ पुदुचेरी या ठिकाणी भरणार आहे 12 ते 16 जानेवारी 2022 अंतर्गत. थीम काय? सक्षम युवा सशक्त युवा. ओके, उद्देश देशाची एकता मजबूत करण्यासाठी देशातील विविध सांस्कृतिक बंध वाढवणे. म्हणजे फक्त लक्षात ठेवा, राष्ट्रीय युवा महोत्सव कुठं भरणार आहे? पुदुचेरी किंवा पॉंडिचेरी या ठिकाणी लक्षात ठेवायला चालते. देशातलं पहिलं अमृत सरोवर पटवई उत्तर प्रदेशमध्ये, रामपूर उत्तर प्रदेश. ओके, आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत अमृत सरोवर योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 100 दिवसात 75 अमृत सरोवरे उभारण्यात येणार आहे. हे महत्त्वाचं आहे. कुठं उभारणार आहे? पहिलं लक्षात ठेवा, अमृत सरोवर. ते महत्त्वाचं आहे. कुठं आहे? पटवई या ठिकाणी. काझीगुंड बनिहाल बोगदा 24 एप्रिल 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या हस्ते उद्घाटन. 8.45 किलोमीटर लांबी आहे. समुद्र सपाटीपासून उंची 5800 फूट आहे. बनिहाल व काझीगुंड दरम्यानचं अंतर 16 किलोमीटरनं कमी होईल. बघा, सगळ्यात मोठा जो बोगदा आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे मला या ठिकाणी. हां, अटल बोगदा जे आहे, अटल बोगदा जगातला सर्वात लांब महामार्ग बोगदा आहे. ओके, जगातील सर्वात लांब अटल बोगद्याला अधिकृतपणे वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा म्हणून काय प्रमाणित केलं गेलेलं आहे. कुठलं रे? अटल बोगद्याला. अटल बोगदा जो आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे. जगातील सर्वात उंच बोगदा, बरोबर ना? जगातील सर्वात लांब बोगदा, जगातील सर्वात लांब बोगदा म्हणून मान्यता मिळालेली आहे. बरोबर. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी यांनी बोगद्याच्या बांधकामासाठी BROच्या कामगिरीबद्दल हा पुरस्कार स्वीकारलाय. बघा, लांबी किती आहे रे टोटल अटल बोगद्याची? अटल रोहतांग बोगदा म्हणतात. अटल रोहतांग म्हणा. आणि उंची 5.525 ही लांबी आहे. 5 ना मीटर उंची आहे. ओके, आणि रुंदी 10.5 मीटर आहे रुंदी. लक्षात. तर सीमा रस्ते संघटना BRO यांनी उभारणी केले. हे अटल बोगदा BRO न उभा केलेले आहे, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशननं. आणि 8 मीटर रुंदीची दुपदरी मार्ग तयार करण्यात आले आहेत. हिमाचल प्रदेश राज्यातील पीरपंजाल रांगामध्ये काय बोगदा तयार करण्यात आलाय. कुठं? हिमाचल प्रदेश मधल्या पीरपंजाल रांगेमध्ये. ओके, लेह आणि मनाली हे 2 शहरामधील अंतर 46 किलोमीटरनं कमी झालेले आहे याच्यामुळं. ओके, रोहतांग खिंडीच्या खाली तयार करण्यात आलेल्या या बोगद्याला तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने 2000 रोजी मान्यता दिली ती. म्हणून जनरली अटल बोगदा, अटल रोहतांग बोगदा म्हणतात. अटल रोहतांग बोगद्याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये काय झालेलं आहे? नाव, प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं. जगातला सर्वात लांब बोगदा म्हणून. किती आहे मग? 9.02 किलोमीटर. ओके. अल्लुरी सीतारामा राजू यांच्या पुतळ्याचं अनावरण नॉर्मल लक्षात ठेवा. ओके, 125व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झालेल्या ठिकाण भीमावरम आंध्र प्रदेश. 30 फूट ब्रांचचा पुतळा आहे. कालखंड 1897 ते 1924 विशाखापट्टणम. ते एक क्रांतिकारक नायक होते. आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिसा, कर्नाटकमध्ये ते मान्यम विरुड्डू जंगलाचा नायक म्हणून प्रसिद्ध होते. 1922 साली झालेल्या राम्या बंड किंवा मान्यम बंड त्याचे नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. कोणी? अल्लुरी सीतारामा राजूंनी. कोकण रेल्वे 100% विद्युतीकरण झालेलं आहे. त्याला राष्ट्राला समर्पित करण्यात आलेलं आहे. मिशन 100% विद्युतीकरण नेट झिरो कार्बन उत्सर्जनाच्या दिशेनं वाटचाल या योजनेअंतर्गत झालेलं आहे. काही नाही एवढं. देशातली पहिली खाजगी रेल्वे याच्या अगोदरही सांगितलेलं आहे बघा मी. ओके, कुठं रे? कुठून कुठपर्यंत आहे? कोईमतूर ते शिर्डी.
महाराष्ट्र आणि कोणती साऊथ स्टार रेल्वे यांच्याद्वारे चालू जाते. आणि देशातली पहिली खाजगी रेल्वे कोणती आहे मग, कुठून कुठपर्यंत आहे, कोइंबतूर तमिळनाडूमधले ते शिर्डी दरम्यान आहे, दक्षिण रेल्वे अंदर येते आणि साऊथ स्टार रेल्वे यामार्फत चालवली जाते. हर घर तिरंगा अभियान कधी 13 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबवण्यात आलेलं आहे. ओके. पूर्व माध्यमिक स्तरावर नवीन शैक्षणिक धोरण 2020 लागू करणारं, म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण लागू करणारं राज्य पहिलं कोणतं आहे रे? उत्तराखंड आहे. उत्तराखंड पूर्व माध्यमिक स्तरावर नवीन शैक्षणिक धोरण लागू करणारं उत्तराखंड पहिलं राज्य आहे. कर्तव्यपथ व नेताजी सुभाषचंद्र यांच्या पुतळ्याचं अनावरण. तर जनरली पुतळ्याचे अनावरण बरेच आलेले आहेत, पण जनरली जिथं सगळ्यात जे जगामध्ये सर्वात उंच किंवा भारतात सर्वात उंच असं काही असेल तर ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके. कर्तव्यपथाचं जुनं नाव राजपथ असं होतं, आता राजपथाचं नाव कर्तव्यपथ असं करण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवा. ओके. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा 28 फूट सांगितलं तुम्हाला. हे युनेस्को ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज, 3 शहरांचा समावेश झाला याच्यामध्ये. युनेस्को ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीजमध्ये कोणकोणते शहर आहेत रे? वारांगल तेलंगणामधलं, नीलांबर केरळमधलं इको टुरिझम स्थळ आहे, आरोग्य सुविधांच्या विकासासाठी प्रसिद्ध आहे. आणि त्रिशूर केरळाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते, ते एक आहे. म्हणजे त्रिशूर नीलांबर केरळमधले 2 आहेत, त्रिशूर आणि नीलांबर, आणि वारांगल हे तेलंगणामधलं आहे. जगातल्या 44 देशातील 77 शहरांचा समावेश आहे आणि भारतातल्या 3 शहरांचा समावेश झालेला आहे. ते 3 शहरं लक्षात ठेवा. तेलंगणातलं एक आहे वारांगल, दुसरं 2 केरळमधले आहेत. कोणते रे? नीलांबर आणि कुठलं? त्रिशूर. युनेस्कोच्या ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीजमध्ये भारतातली 3 शहरं आहेत. कोणती आहेत असं विचारू शकतात. 3 शहरं महत्त्वाची आहेत, लक्षात ठेवावं लागेल. सांस्कृतिक शहर म्हणतात तेलंगणातलं, आणि हे इको टुरिझम स्थळ आहे नीलांबर वगैरे. आरोग्य सुविधा विकासासाठी प्रसिद्ध आहे. केरळची सांस्कृतिक राजधानी ओळख आहे. सोन्याच्या दागिन्यासाठी प्रसिद्ध आहे. त्रिशूर कॅथोलिक सिरियन बँक, धनलक्ष्मी बँक, साऊथ इंडियन बँकेचं मुख्यालय इथे आहे. असं काही नाही. युनेस्को ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज सुरुवात 2013 झालेली आहे. उद्देश नागरी भागात सामाजिक एकसंधता, आर्थिक विकास आणि शाश्वतला प्रोत्साहन देणं हे आहे. ओके. यातील 294 शहरांचा समावेश झालेला आहे आतापर्यंत. ओके. लर्निंग सिटी म्हणजे सर्वांसाठी आजीवन शिक्षणाला प्रोत्साहन देणं हे आहे. ओके. स्वामी विवेकानंद यांचा पुतळा हिडाल्गो प्रांत मेक्सिको, उद्घाटन कोणी केले रे? इथं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलेलं आहे. स्वामी विवेकानंद यांचा पहिलाच पुतळा आहे. ओके. ओम बिर्ला यांनी शिपिंगो कृषी विद्यापीठ, डॉक्टर पांडुरंग खानकोजे यांच्या पुतळ्याचं अनावरण तिथं केलं होतं. राज्यघटनेचं भाषांतरण ओल चिकी लिपीत. ओल बघा, राज्यघटनेचं भाषांतरण हे एक अरे संताळी भाषेची लेखन लिपी आहे. संताळी भाषेची लेखन लिपी आहे कोणती? ओल चिकी. याच्यामध्ये कुणी केले मग हे बघा, लक्षात घ्या. संताळी भाषेला भारताची अधिकृत भाषा म्हणून 92वी घटना दुरुस्ती 2003 द्वारे दर्जा देण्यात आलेला आहे. 8व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट आहे. पण त्या भाषेची हे लेखन लिपी आहे. तर श्रीपती कोण रे? प्राध्यापक श्रीपती तुड्डू यांनी हे भाषांतर केलेलं आहे. सिद्धो कानो बिरसा विद्यापीठ पिरुलिया मधील कोण रे? श्रीपती तुड्डू यांनी मात्र हे ओल चिकी भाषेमध्ये संताळी भाषेची लेखन लिपी आहे, त्यात त्यांनी काय केले? राज्यघटनेचं भाषांतर केले. विचारतील ओल चिकी काय? संताळी भाषेची लेखन लिपी आहे. वाक्य टाकतील पहिलं, मग राज्यघटनेचं भाषांतर ओल चिकी लिपीत कोणी केले? श्रीपती तुड्डू यांनी केले असं विचारू शकतात. ओके. नरेंद्र मोदी मार्ग सोमगो सरोवर ते नथुला बॉर्डर खिंडीला काही एवढं महत्त्वाचं नाही. जवाहरलाल नेहरू मार्ग होता पूर्वी, आता मात्र नरेंद्र मोदी मार्ग केले. असो. पहिले फर्निचर पार्क तुत्तुकुडी तमिळनाडूमध्ये आहे. पहिले फर्निचर पार्क कुठे आहे असं विचारू शकतात. चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ असं करण्यात आलेलं आहे. बरेच नावं बदललेले आहेत आता. ओके. सुरक्षित हम सुरक्षित तुम अभियान नीती आयोगाने हे अभियान सुरू केलेलं आहे. उद्देश कोविड-19ची लक्षणं नसणाऱ्या वा सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांची घरीच देखभाल करणे हे होतं पूर्वी. ओके. काही एवढं आता काय असं प्रकाश झोतात नाही. हे स्ट्रीट फॉर पीपल जनतेसाठी पथमार्ग स्पर्धा. महाराष्ट्र जीन बँक प्रकल्प सागरी व गोड्या पाण्यातील विविधता, स्थानिक बियाणं, पीक, प्राणी, वनक्षेत्र इत्यादीच्या अनुवंशिक संसाधनाचं संरक्षण करण्याच्या उद्देशाने प्रकल्प सुरू केला आहे. अशा प्रकारचा भारतातला पहिलाच प्रकल्प आहे. महाराष्ट्र जीन बँक प्रकल्प म्हणजे कुठल्या देशामध्ये पहिल्यांदा कुठं सुरू झाला आहे जीन बँक प्रकल्प? महाराष्ट्रामध्ये. कोण राबवते? महाराष्ट्र स्टेट बायोडायव्हर्सिटी स्टेट. ओके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम 6 एप्रिल 2022 ते 16 एप्रिल 2022 दरम्यान मेळघाट
बघा हाट अमरावतीमधील मेळघाट परिसरात आदिवासी महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं विक्री केंद्र आहे हे. मांघर काय रे, मांघर देशातलं पहिलं मधाचं गाव आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. पहिलं देशाचं काय रे पुस्तकाचं गाव, भिल्लार असे जे पहिलं काय रे विचारतील असं काही पण. ओके, पारपोली वगैरे असं विचारतील. पण देशातलं पहिलं मधाचं गाव मांघर आहे. कुठे रे? प्रकल्प मधमाशी अंतर्गत मधाचे गाव ही योजना राबवण्यात येते. प्रकल्प मधमाशी अंतर्गत. आणि या योजनेअंतर्गत मांघर महाबळेश्वर सातारा देशातलं पहिलं मधाचं गाव ठरलेलं आहे. मधमाशी पालनाची व्यवस्था करतात. ओके. मिशन मुक्ता कारागृहातील महिला कैद्यांच्या मुक्तीसाठी ही मोहीम आहे. कशासाठी? मिशन मुक्ता कायासाठी विचारतील. मिशन मुक्ता कायासाठी आहे स्कीम. मिशन कवच कुंडल 100 कोटी लसीकरणाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी होती. ओके. तरंग सुपोषित महाराष्ट्राचा बाल संगोपन आणि सुपोषण नियमित व आरोग्यासाठी काय एवढं महत्त्वाचं नाही. हां, मिशन वात्सल्य कोविड-19मुळे विधवा झालेल्या गरीब महिलांना विविध सेवा एकाच ठिकाणी देण्यासाठी हे मिशन सुरू केलं होतं. अमरावतीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आलं होतं. ओके. खुर्सापार ग्रामपंचायत कोविड-19शी लढा देण्यासाठी उत्कृष्ट कार्य केले म्हणून खुर्सापार यांना कार्य ग्रामपंचायतला गौरवण्यात आलं होतं. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात असो. आता कांदळवनामध्ये मात्र महाराष्ट्र काय रे कांदळवन वृक्ष जाहीर करणारं म्हणजे राज्य वृक्ष कांदळवनाबद्दल सांगतो मी तुम्हाला. कांदळवनाचं पण लक्षात ठेवा बरं का. कांदळवनाचं लक्षात ठेव, नाही ठेवला तर मग त्याचा प्रश्न एक विचारू शकतात. कांदळवन क्षेत्र आरक्षित बघा. रायगड मुंबई उपनगरी जिल्ह्यामध्ये आरक्षित वन म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. रायगड आणि मुंबई उपनगरामध्ये पांढरी चिप्पी म्हणजे सोनोरशिया अल्बा ही कांदळवनाची प्रजात राज्य कांदळवन वृक्ष म्हणून घोषित केले. बघा कांदळवन वृक्ष जे आहे राज्य कांदळवन वृक्ष म्हणून घोषित केलेलं आहे. ओके. राज्य कांदळवन वृक्षाचा दर्जा देणारं महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं राज्य आहे. आणि असं करणारं महाराष्ट्र अरे देशातील पहिलं राज्य आहे. देशातील पहिले आहे राज्य. ओके. भारतामधील जगातील सर्वात जास्त खारफुटीचं जंगल म्हणजे कुठं आहे रे? सुंदरबनमध्ये आहे, माहिती आहे. ओके. मग खारफुटीच्या वृक्षाला राज्य कांदळवन वृक्ष म्हणून मान्यता देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे, हे लक्षात ठेवा. ओके. आणि खाली 4 जिल्ह्यात 11 तालुक्यात राबवण्यात येणार आहे. कुठं? सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर यामध्ये इथं काय रे कांदळवन प्रवाळ संवर्धन प्रकल्प राबवण्यात येणार आहे. हेरिटेज ट्री 50 वर्षापेक्षा जास्त वयाच्या वृक्षांना हेरिटेज ट्री नागरी भागातील संबोधून त्याचं संरक्षण केलं जाणार आहे. ओके. महाराष्ट्रातील सर्वात लांब व अरुंद बोगदा इगतपुरी दुहेरी बोगदा आहे. महाराष्ट्रात सर्वात लांब अरुंद बोगदा समृद्धी महामार्गावर बांधण्यात आला आहे. ओके. स्थान वसाळा ते नाशिक ठाणे सीमावर आहे. 7.78 किलोमीटर आहे. ओके. 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर लातूर या ठिकाणी भरणार आहे. भरलेलं आहे. कधी? एप्रिल 2022. संमेलन स्थळाचं नाव भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरी. अध्यक्ष भारत ससाने. ओके. लक्षात ठेवा, विचारलेलं आहे एक वेळेस यांच्यावर. स्वागत अध्यक्ष संजय बनसोडे. साहित्य संमेलन बघा एवढंच लक्षात ठेवा, हे एक लक्षात ठेवा लागणार आहे. हे एक कुठं भरलेलं आहे? 95वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. 95वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लातूर या ठिकाणी उदगीरला भरलेलं आहे एप्रिल 2022 मध्ये. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरी असं नाव देण्यात आलेलं आहे. भारत ससानी हे अध्यक्ष, स्वागत अध्यक्ष संजय बनसोडेजी. आता बघा 94 कुठं भरलं होतं? नाशिक. जयंत नारळीकर होते. आणि 93 म्हणजे 95 हे. ओके. 93 2020 मध्ये उस्मानाबादला भरलं होतं, फ्रान्सिस दिब्रिटो होते. आणि 92 यवतमाळ अरुणा ढेरे होते. ओके. अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळाले. असो. मिशन झिरो ड्रॉप आउट म्हणजे जी कोरोना काळामध्ये प्रवाहात आणण्यासाठी मिशन ड्रॉपआउट घोषित करण्यात आलं त्याबद्दल आहे. ओके. महाराष्ट्रात नवीन 3 अभयारण्य कोणतं रे? विस्तारित लोणार वनक्षेत्र, कोलामार्क वनक्षेत्र गडचिरोली आणि मुक्ताई भवानी. विचारू शकतात कुठे जोड्याजोळामध्ये वगैरे. 3 नवीन अभयारण्य महाराष्ट्र सरकारनं
वन्यजीव अभयारण्य घोषित केले आहेत. कोणते 3? विस्तारित लोणार वनक्षेत्र बुलढाणा, कोलामार्क वनक्षेत्र गडचिरोली आणि मुक्ताई भवानगिरी जवळ मुक्ताई भवानी वगैरे. महाआवास अभियान कालावधी 20 नोव्हेंबर 2021 ते 31 मार्च 2022 दरम्यान आहे. केंद्रीय आणि राज्याच्या आवास योजनांमध्ये गतिमानता वाढीसाठी राबवण्यात आलेली आहे. 5 लाख घरकुले बांधून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. ओके, आता आपण काही राष्ट्रीय आणि राज्य जे राहिलेले आहेत एक्स्ट्रा ते आपण बघून घेऊ. ओके, मी थोडंफार सांगतो प्रत्येक एक्स्ट्रा राष्ट्रीय घडामोडी काय आहेत वगैरे. बघा, जम्मू काश्मीरमध्ये पंचायत राज दिन साजरा करण्यात आलेला आहे. ओके, कोणी केले रे? नरेंद्र मोदी स्वतः गेले होते त्या ठिकाणी. सांबा जिल्ह्यातील पल्ली पंचायत, सांबा जिल्ह्यातील जम्मू काश्मीर मधल्या सांबा जिल्ह्यात पल्ली पंचायत इथून देशभरातल्या सर्व ग्रामसभांना मोदींनी संबोधित केलं होतं. पंतप्रधानांच्या हस्ते पल्ली इथल्या 500 किलोवॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन देखील करण्यात आले. पल्ली ही 0 कार्बन उत्सर्जन करणारी देशातली पहिली पंचायत आहे. बघा, पल्ली ही काय रे? 0 कार्बन उत्सर्जन करणारी, 0 कार्बन उत्सर्जन करणारी देशातील पहिली पंचायत. कुठे आहे रे? जम्मू काश्मीरमध्ये. लक्षात ठेवा, जम्मू काश्मीर. ओके, पल्ली पंचायत 0 कार्बन उत्सर्जन करणारी देशातली पहिली पंचायत आहे. हे लक्षात ठेवा बरं का, मी जे एक्स्ट्रा सांगतोय ते पॉइंट. ओके, आतापर्यंत 69.8% लोकांचं संपूर्ण लसीकरण झालेलं आहे भारतामध्ये. 69% जवळजवळ. ओके, त्यानंतर बघा, चित्ररथात सांगितलंय तुम्हाला मी, भारतीय पहिल्या ओपन रॉक संग्रहालयाचं उद्घाटन जितेंद्र सिंह यांच्या हस्ते हैदराबाद या ठिकाणी झालेलं आहे. ओके, बघा, धारचुला नेपाळ इथं महाकाली नदीवर पूल बांधण्यासाठी भारत आणि नेपाळ यांच्यातलं सामंजस्य करार झालेला आहे. ओके, एक लक्षात ठेवा. राष्ट्रीय सुरक्षा विद्यापीठ अहमदाबाद या ठिकाणी स्थापन होणार. राष्ट्रीय सुरक्षा विद्यापीठ अहमदाबाद या ठिकाणी स्थापन होणार आहे. ओके, अहमदाबाद लक्षात ठेवा तेवढं. त्यानंतर एकलव्य आदर्श निवासी शाळा कुठं स्थापन होणार आहे? तरी नाशिकमध्ये. लक्षात ठेवा, आदर्श शाळा कुठल्या? एकलव्य आदर्श निवासी शाळेची पायाभरणी नाशिक येथे होणार आहे. ओके, या शाळा 6वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देतात. प्रत्येक शाळेत 480 विद्यार्थ्यांची क्षमता आहे. ओके, लक्षात ठेवा, संपूर्ण भारतातील आदिवासींसाठी आदर्श निवासी शाळा तयार करण्याची योजना आहे, अनुसूचित जमातीसाठी. लक्षात ठेवा. ओके, आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिकची बैठक आपण सांगितलं मुंबई या ठिकाणी होते. ओके, बघा, ओडिसामध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमार्फत देशातील पहिला ऑलिम्पिक व्हॅल्यूज एज्युकेशन प्रोग्राम पार पडलाय. बघा, ऑलिम्पिक व्हॅल्यूज एज्युकेशन प्रोग्राम कुठं पार पडलाय असं विचारतील. ऑलिम्पिक व्हॅल्यूज एज्युकेशन प्रोग्राम कुठं पार पडला रे? ओडिसामध्ये. देशामधला पहिला ऑलिम्पिक व्हॅल्यूज एज्युकेशन प्रोग्राम कुठं पार पडला? 24 मे 2022 रोजी ओडिसाच्या शाळांमधून राबवण्यात येणार आहे हे. ओके, कुठं पार पडलेलं आहे? तर ओडिसामध्ये. पहिल्या जलमार्ग टॅक्सी सेवेचं उद्घाटन मुंबई ते बेलापूर झालं. देशातलं पहिला जलमार्ग टॅक्सी सेवेचं उद्घाटन मुंबई ते बेलापूर या मार्गावर. ओके, अटल बोगद्याबद्दल तुम्हाला सांगितलं मी मित्रांनो. जगातील सर्वात लांब अटल बोगद्याला अधिकृतपणे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा म्हणून प्रमाणित करण्यात आले. ते किती आहे रे लांबी? लांबी आहे बघा 9 किलोमीटर. किती? 9 किलोमीटर, 9.02 किलोमीटर. उंची 5.525 मीटर आहे. ओके, रुंदी 10.5 मीटर आहे. आणि कोणी केले रे? BROनं उभारणी केलेली आहे. 8 मीटर रुंदीचे दुपदरी मार्ग तयार करण्यात आले. हिमाचल प्रदेश राज्यातल्या पीरपंजाल रांगेमध्ये आहे ते. ओके, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी सांगितलंय तुम्हाला. 216 किती रे? 216 फूट आहे. कुठं आहे? तेलंगणा, शमशाबाद, 35 एकरमध्ये आहे.
त्यानंतर राष्ट्रीय बाकीचे बघू आपण राष्ट्रीय. तर बघा राजपथ आता कर्तव्यदक्ष होणार आहे, म्हणजे दिल्लीमधलं राजपथ जो मार्ग होता त्याला आता कर्तव्यदक्ष मार्ग करण्यात आलेला आहे. नेताजींच्या 125व्या जयंतीनिमित्त पराक्रम दिवस रोजी नेताजींच्या होलोग्राम पुतळ्याचं अनावरण तिथं करण्यात आले त्याच वेळेस. ओके. 175 रुपयाचं नाणं प्रसिद्ध करण्यात आले. बघा कशासाठी रे, म्हणजे अजून एक ढगफुटीची घटना जरी झाली ती पण सांगतो मला. पण एक बघा 175 रुपयाचं नाणं, 175 रुपयाचे नाणे, याच्याबद्दल जर म्हणलात तर 35 ग्राम वजन आहे याचं 175 नाण्याचं. 50% चांदी आहे, 40% तांबा आहे. 75 काय 50% काय 50% चांदी, 40% तांबे आणि 5% निकेल आणि 5% जस्त आहे आणि 44 मीटर गोलाकार आहे. ओके, लक्षात ठेवा. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अशोक स्तंभाचा सत्यमेव जयते असा आहे. ओके. भारतीय औद्योगिक संस्था रुरकी याच्या कार्य रुरकीला किती 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र सरकारनं, म्हणजे कुठली उत्तराखंडमधल्या रुरकी येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेला काय उत्तराखंडमधल्या रुरकी या संस्थेला काय रे 175 वर्ष पूर्ण झाल्यामुळे हे 175 रुपयाचं नाणं प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. ओके. आणि अमरनाथ इथं ढगफुटी झालेली आहे. याच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये ढगफुटी झाली 26 जुलै 2005 रोजी. किती जरी 950 मिलीमीटर पाऊस पडला होता. लेहमध्ये झालेली आहे 2010 मध्ये. ओके, असं लक्षात ठेवा. फक्त महाराष्ट्रात लक्षात ठेवायचं चालते. आता यावेळेस मात्र ढगफुटी कुठे झाली, अमरनाथ इथं ढगफुटी झाली होती. ओके. बघा देशामध्ये 21 बोगस विद्यापीठं निघाली, त्यामध्ये एक महाराष्ट्राचं बोगस विद्यापीठ निघाले यात यादीत. कोणतं होतं रे, राजा अरेबिक विद्यापीठ नागपूर. म्हणजे 21 देशामध्ये काय रे UGCनं 21 काय रे बोगस विद्यापीठं टाकली होती. त्या 21 बोगस विद्यापीठामध्ये महाराष्ट्राचं एक निघालं. कोणतं रे, राजा अरेबिक विद्यापीठ नागपूर. कोणतं आहे असं विचारू शकतात. ओके. बघा तृतीयपंथी व्यक्तींना आयुष्य योजनेअंतर्गत संयुक्त आरोग्य सुविधा मिळणार आहेत. देशातील तृतीयपंथी व्यक्तींना आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत समावेश तसेच संयुक्त आरोग्य सुविधाविषयक पॅकेज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. म्हणजे तृतीयपंथीयांना देखील कार्य आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेलं आहे. बघा अजून एक महत्त्वाचं, हर घर जल योजनेचं प्रमाणपत्र मिळवणारं गोवा हे देशातलं पहिलं राज्य ठरलंय. बघा हर घर जल हे प्रमाणपत्र मिळवणारं राज्य म्हणलात तर गोवा पहिला आहे आणि केंद्रशासित प्रदेश म्हणलात तर दादर नगर हवेली आहे. दादर नगर हवेली व दमन दीव. ओके. बघा जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचं गोल्डन जॉईंट उद्घाटन झालंय. चिनाब नदीवर जगातला सर्वात उंच रेल्वे आहे चिनाब नदीवर. पुलाच्या गोल्डन जॉईंटचं 13 ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्यात आलं. असो पण कुठं आहे, चिनाब नदीवर आहे. लक्षात ठेवा. जम्मू काश्मीर मधल्या चिनाब ब्रिज जगातील सर्वात उंच सिंगल आर्च रेल्वे ब्रिज ठरणार आहे. ओके. किती आहे मग उंच, 359 मीटर आहे. कुठं आहे मग, चिनाब नदीवर आहे जम्मू काश्मीर मध्ये. ओके. हा ब्रिज जम्मू उधमपूर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग आहे. ओके. टेक्ला सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आलेला आहे या ठिकाणी. जगातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, सर्वात महत्वाचा बघा, जगातील विचारतील असं, जगातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प कुठे आहे रे, मध्य प्रदेश खंडवा. मध्य प्रदेश मधल्या खंडवा या ठिकाणी आहे. किती, 1600 मेगावॅटचा आहे. किंमत 3000 कोटी रुपये खर्च येणार आहे आणि मध्य प्रदेश पॉवर मॅनेजमेंट कंपनी या प्रकल्पातून वीज खरेदी करणार आहे. असो, जगातला सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प कुठे आहे, मध्य प्रदेश खंडवा या ठिकाणी आहे. ओके. देशातला पहिला हर घर जिल्हा, आता इथे जर जिल्हा विचारलं कुठला सांगाल, पहिला जिल्हा मध्य प्रदेश मधला बुरहानपूर आहे. बघा लक्षात घ्या, हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारं पहिलं राज्य गोवा आहे. केंद्रशासित प्रदेश म्हणला तर दादर नगर हवेली आणि दमन दीव आहे आणि जिल्हा म्हणला तर मध्य प्रदेश मधला बुरहानपूर आहे. ओके.
पश्चिम बंगालमध्ये 7 नवीन जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. 7 नवीन जिल्ह्याची निर्मितीमध्ये बघा पूर्वी किती होते रे, 23 होते, आता किती झाले, 30 जिल्हे झालेले आहेत. वेस्ट बेंगॉलमध्ये पूर्वी 23 जिल्हे होते, आता मात्र 30 झाले. म्हणजे किती वाढले तरी 7 ॲड झालेले आहेत. ते 7 कोणते आहेत बघा, कोणते. एक सुंदरबन झालं, इच्छामती आणि बेहरामपूर, जंगीपूर, विष्णुपूर, राणाघाट, बरिहा घाट. ओके, घाट पूर असं लक्षात घ्यायचं. सुंदरबन आणि इच्छामती. ओके, दॅट्स इट. आणि या योजनेअंतर्गत हरघर जल प्रमाणपत्राअंतर्गत एका व्यक्तीला दररोज 55 लिटर पिण्यायोग्य पाणी दिलं जाईल. किती, 55 लिटर एका व्यक्तीला. ओके, पाणी या योजनेअंतर्गत, हरघर जल अंतर्गत. जवाहरलाल नेहरू बंदर हे आता भारतातलं पहिलं 100% थेट नियंत्रण असलेलं प्रमुख बंदर आहे. ओके, 100% काय. स्वतःचं इंटरनेट असलं देशातलं पहिलं राज्य कोणतं रे, स्वतःचं इंटरनेट असणारं पहिलं राज्य, स्वतःचे इंटरनेट असणारं पहिलं राज्य केरळ आहे. लक्षात ठेवा, स्वतःचं इंटरनेट असलं केरळ हे देशातलं पहिलं आणि एकमेव राज्य बनलेलं आहे. केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क लिमिटेडच्या दूरसंचार विभागाकडून इंटरनेट सेवा प्रदान परवाना मिळालेला आहे. ओके, मग स्वतःचं इंटरनेट असणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे तर केरळ आहे. ओके, तर राष्ट्रीय घडामोडी आपण बघितलेल्या आहेत. आता महाराष्ट्र घडामोडी बघा, हे एक्स्ट्रा कोणकोणत्या आहेत ते आपण बघू. एक्स्ट्रा महाराष्ट्रामधल्या आता जे बघितलेत आपण ते एक्स्ट्रा जे आपण बघितले नाहीत ते सांगितले मी तुम्हाला इथं. ओके, तर महाराष्ट्र घडामोडी बघा, महाराष्ट्राच्या घडामोडी कोणकोणत्या आहेत ते आपण. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाबाबत जर म्हणलात महाराष्ट्र अर्थसंकल्प 11 मार्च 2022 रोजी 2022-23चा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे. कोणाकडून मांडले रे, अजित पवार यांनी मांडले. बघा, त्यातलं मी फक्त तुम्हाला सांगतो ठळक मुद्दे काय आहेत ते बघा. काय अंदाजपत्रक सादर करताना अजित पवार यांनी काय म्हणले, निष्ठेने केली सेवा ना केली कधी बडाई, दिला शब्द राज्याला की धैर्याने जिंकू लढाई, असं म्हणलेलं आहे. ओके, काय कशाने सुरुवात केली असं विचारू शकतात. विकासाची पंचसूत्री त्यांनी मांडली होती. बघा, त्या पंचसूत्रीमधलं पहिलं कृषी क्षेत्र होतं. तर कृषी क्षेत्राचे त्याबद्दल थोडंफार माहिती आपण बघू. माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र या अंतर्गत वसमत हिंगोली या ठिकाणी स्थापन करणार आहेत. कुठं, माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र वसमत हिंगोली या केंद्रामध्ये प्रामुख्याने हळद पिकाची उत्पादकता वाढण्याचं संशोधन करण्यात येणार आहे. ओके, त्यानंतर महिला शेतकरी व शेतमजूर सन्मान वर्ष, महिला या अंतर्गत महिला शेतकरी व शेतमजूर सन्मान वर्ष बघा 2022ला काय म्हणून साजरं करायचं आहे बघा, लक्षात घ्या. महिला शेतकरी व शेतमजूर सन्मान वर्ष 2022 साजरं करायचं आहे. कृषी विभागाच्या योजनांमध्ये यापुढे तरतुदीच्या 3% निधी आजी माजी सैनिकांना, 3% निधी आजी माजी सैनिकांना असणार आहे. आणि कृषी निर्यात धोरण तयार करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. बघा, लक्षात ठेवा, कृषी निर्यात धोरण म्हणजे केंद्रानं 2018मध्ये कृषी निर्यात धोरण जाहीर केलं होतं. त्याच्या बेसवर पहिलं करणारं कृषी निर्यात धोरण, कृषी निर्यात धोरण तयार करणारे विचारतात असं, तयार करणारे देशातील पहिले राज्य, असं काही पहिलं असलं की विचारतात. महाराष्ट्र. ओके, मी महत्त्व सांगतो यामधले पॉईंट. मुंबईतील पशुवैद्यकीय बैलघोडा हॉस्पिटल महाविद्यालयाला 10 कोटीची निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. असो, बघ काय एवढं महत्त्वाचं नाही. मोतीबिंदू शस्त्रक्रिया, भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय शासकीय संगीत महाविद्यालय मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील प्रांगणात उभारणार आहेत. काय रे, भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय शासकीय संगीत महाविद्यालय मुंबई या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. पुणे शहराजवळ अत्याधुनिक इंद्रायणी मेडिसिटी देखील उभारण्यात येणार आहे. ओके, लक्षात ठेवा. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अमृत महोत्सवी महिला व बालभवन उभारण्यात येणार आहे. ओके,
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा नागपूर ते भंडारा आणि गोंदिया आणि नागपूर ते गडचिरोली असा विस्तारित कार्य नियोजन करण्याचा प्रस्तावित आहे. शिर्डी, रत्नागिरी, अमरावती आणि कोल्हापूर विमानतळाच्या कामासाठी तरतूद गडचिरोलीला नवीन विमानतळ उभारण्याचं प्रस्तावित आहे. या अर्थसंकल्पामध्ये गडचिरोलीला देखील नवीन विमानतळ उभारण्याचं ओके. आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील व्यक्तींच्या घरासाठी स्वस्तात वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना कायासाठी आहे तर अनुसूचित जाती आणि जमातीतील व्यक्तींच्या घरासाठी स्वस्तात वीज जोडणी उपलब्ध करून देण्याबद्दलची स्कीम आहे, हे लक्षात ठेवा ओके. आणि कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी 100% व्याज परताव्याची पंडिता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक ही योजना जाहीर करण्यात आलेली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे आदिवासी औद्योगिक क्लस्टर उभारण्यात येणार आहे ओके. बाकी आता काही नाही एवढं. समृद्धी महामार्ग शेजारी सौर पार्क उभारण्यात येणार आहेत. नागरिक स्नेही उपक्रमामुळे महाराष्ट्रातील 4 शहरांचा केंद्राकडून गौरव केलाय. कुठल्या नागरिक स्नेही उपक्रमामुळे कोणकोणत्या शहराचा गौरव करण्यात आलाय केंद्राकडून बघा, लक्षात घ्या. औरंगाबाद, नागपूर, पुणे आणि पिंपरी चिंचवड या 4 शहरांचा समावेश आहे त्यामध्ये ओके. बघा, ससेवाडी गावातील प्लास्टिक मुक्ती अभियान म्हणजे पुणे जिल्ह्यातलं भोर तालुक्यातलं ससेवाडी ग्रामपंचायतीनं काय रे कमी खर्चात आणि प्लास्टिक निर्मूलन करून परिसर स्वच्छतेचा प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचा चांगला पायंडा रचलाय. म्हणून सासेवाडी गाव हे पहिलंच असं गाव आहे जिथं कचरा संकलन आणि त्याचं वर्गीकरण आणि वाहतूक करण्याची योग्य सोय व्यवस्था आहे. देशात पहिल्याच अशा महाराष्ट्र जनुकोश प्रकल्प राबवला कुठं रे? जनुकोश प्रकल्प महाराष्ट्रात राबवण्यात आला देशात पहिल्यांदा. हा अजून बघा, देशातलं आणि महाराष्ट्रातलं पहिलं पुस्तकाचं गाव कोणतं आहे रे? सातारा जिल्ह्यातलं वाई तालुक्यातलं भिल्लार इथं राज्यातलं पहिलं पुस्तकाचं गाव आहे भिल्लार, बरोबर. सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातलं भिल्लार हे. आणि आता अजून 4 कार्य पुस्तकाचे गाव जाहीर करण्यात आले. औदुंबर पुस्तकाचं गाव सांगली जिल्ह्यामध्ये आहे ओके. नवेगाव बांध गोंदिया हे एक पुस्तकाचं गाव म्हणून जाहीर करण्यात आलं. वेरूळ औरंगाबाद, पोंबुर्ले ओके. कोणत्या समाजवर्गात जन्म झाला रे पोंबुर्ले या ठिकाणी? आठवा थोडं ओके. आणि सिंधुदुर्ग लक्षात ठेवा. म्हणजे औदुंबर सांगली जोड्याजोडामध्ये विचारू शकतात पुस्तकाची गावं. मराठी भाषा राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनी 4 नवीन पुस्तकाची गावं जाहीर केलीत. त्यामध्ये कोणतरी औदुंबर, नवेगाव बांध, वेरूळ आणि पोंबुर्ले. मग औदुंबर कुठं आहे? सांगलीमध्ये आहे. नवेगाव बांध गोंदिया, वेरूळ सगळ्यांना लक्षात येईल. नवेगाव बांध आणि वेरूळ. पोंबुर्ले रत्नागिरी सिंधुदुर्ग लक्षात ठेवा आणि औदुंबर लक्षात ठेवा, बाकी काही नाही. वेल्स मधील पुस्तकाचं गाव या संकल्पनेच्या धर्तीवर आणि महाराष्ट्र शासनाने देखील सुरू केलं. तर पहिलं कोणतं आहे? मग भिल्लार गाव आहे. आता सर्व दुकानांना मराठीत नामफलक लावणं बंधनकारक आहे बघा. असं पूर्वी तमिळनाडू आणि कर्नाटकात त्यांच्या भाषेमध्ये पाट्या लावणं सक्तीचं केलेलं आहे. कोण? तमिळनाडू, कर्नाटक. आता त्याच्या पंक्तीमध्ये महाराष्ट्र जाऊन बसलेला आहे. पूर्वी काय होतं रे बघा, यापूर्वी मराठी पाट्याची सक्ती ही 10 पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकानाला लागू नव्हतं, पण आता लागू करण्यात आलेलं आहे. आता बघा, औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतरण आपण सांगितलंय तुम्हाला. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव मी सांगितलंय, कालच सांगितलंय तुम्हाला ओके. मुंबई विमानतळाला दिबा पाटील विमानतळ असं करण्यात आलेलं आहे ओके. लंपी आजार माहिती आहे आता सध्या फेमस आहे लंपी आजार. लंपी आजार जो काय ओके, तर लंपी आजार हे कोणाला होतो रे? जनरली गोवंश आणि म्हैस वर्गीय यांनाच होतो ओके. हा आजार हा एक काय रे बघा, केवळ गोवंश आणि म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचा रोग आहे. विषाणूजन्य गाठी येतात बघा, तुम्ही बघितलं असला तर सगळ्यांनाच माहित आहे विषाणूजन्य रोग आहे. आणि या मी का सांगतोय महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्रानं याच्यामुळं आजारामुळं प्राण्यामधील संक्रमण आणि सांसर्गिक रोगास प्रतिबंध नियंत्रण अधिनियम 2009 नुसार
नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करून टाकले. राज्य शासनाने रोगाबद्दल संपूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र, संपूर्ण राज्याला नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले. नियंत्रित क्षेत्र 2009च्या कायद्यानुसार नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले संपूर्ण राज्याला महाराष्ट्राच्या. ओके. गोवंश आणि महिष वर्गीय कार्य जनावरांनाच हा रोग होतो. हा रोग कीटकांपासून पसरतो जनरली, लक्षात ठेवा. जळगाव जिल्ह्यातील रावर तालुक्यात चिनावल या गावामध्ये लंपी स्किन डिसीज रोगाची लक्षणं पहिल्यांदा प्रथमतः निदर्शनास आली. प्रथम जनावरांच्या डोळ्यातून आणि नाकातून पाणी येते, जनावरांना ताप येतो, 10 ते 15 मिमी व्यासाच्या गाठी येतात जनरली. ओके. पायावर सूज येऊन जनावर लंगडं वगैरे होते, लक्षात आलं. आणि दिव्यांग, आता झालं हे झालं लंपी आजारात झालं बघा. दिव्यांगासाठी पहिलं जे काय, दिव्यांगासाठी पहिलं उद्यान नागपूरमध्ये उभारण्यात येणार आहे, एवढं नॉर्मल लक्षात ठेवा. सरपंच आणि नगराध्यक्ष यांची निवड थेट जनतेतून करण्यात येणार आहे. आता शिंदे गव्हर्नमेंटनं कार्य पुन्हा सरपंच आणि कार्य नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्यात येणार आहे. पण अजून एक बदल केला बघा. त्यात अविश्वास ठरावाचा कालावधी 1 वर्ष 2.5 वर्ष करण्यात आलाय. आता अविश्वास ठराव तुम्हाला कार्य 2.5 वर्षांतर थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षावर अविश्वास ठराव आणता येणार नाही. 2.5 वर्षानंतर थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षावर काय अविश्वास ठराव आणता येणार नाही. थेट सरपंच कोणी सांगितलं? PB पाटील समितीनं सांगितले आहे. ओके. सरपंच समिती लना बोंगीरवार समितीनं सांगितलं आहे. ओके. सरपंच समिती रिकमेंडेशन म्हणतोय मी. दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला आहे बघा. दहीहंडी याला खेळाचा दर्जा दिलाय. दहीहंडीला खेळाचा दर्जा देऊन टाकलाय शिंदे गव्हर्नमेंटनं. दहीहंडीला खेळाचा दर्जा दिलाय बघा. दहीहंडी खेळाचा दर्जा, तसेच सरकारी नोकरीमध्ये गोविंदांना 5% रिझर्वेशन, खेळाचा दर्जा दिलाय. आणि गोविंदांना सरकारी नोकरीत 5% रिझर्वेशन दिले. पण हे फक्त 2022 पर्यंतच लागू होणार आहे बरं का. 2022 पर्यंतच लागू असेल, बाकी लागू असणार नाही. म्हणजे कधी गोविंदांना 5% रिझर्वेशन कधीपर्यंत लागू असणार आहे? फक्त डिसेंबर 2022 पर्यंतच. ओके. मृत्यू झाला तर 10 लाख रुपये मिळतील. दोन्ही पाय दोन्ही हात जर गेले तर 7.5 लाख रुपये. एक पाय एक हात गेलं तर 5 लाख रुपये मिळतील. बरोबर ना रे? आणि 2022 साठी लागू आहे. 18 वर्षाखालील सहभागी गोविंदांना आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही. दहीहंडी हा उत्सव म्हणून साजरा केला जायचा, आता मात्र हा खेळाचा दर्जा मिळालेला आहे. यापूर्वी विनोद तावडे यांनी मात्र देण्याचा प्रयत्न केलाय, मात्र विरोध झाल्यामुळे त्यांनी नाकारलाय. ओके. आता महापालिका आणि जिल्हा परिषद सदस्यसंख्या वाढवलंय सांगितलंय. मुंबई महानगरपालिकेमध्ये 236 वरून 227 कार्य जागा करण्यात आलेल्या आहेत. आणि जिल्हा परिषदचे जे सदस्य आहेत पूर्वी 55 ते 85 होते, आता 50 ते 75 करण्यात आलेले आहेत. ओके. आणि खेड भीमाशंकर मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आलेला आहे. ओके. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवलात तरी चालते. दहीहंडी असेल, लंपी आजार बघा. ह्या बघा, जनावरांना कोणता आजार होऊ नये रे बिचाऱ्यांना, त्यांना कळत नाही, म्हणजे त्यांना सांगता येत नाही, बोलता येत नाही. बरोबर ना रे? माणसाला काही झालं तरी चालतंय, माणूस कुठेही जाऊन काही शोधून आलं माणसासाठी, स्वतःसाठी. पण अशा आजारामुळं ते हे होतात. बरोबर ना रे? असो बघा, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. याच्या पलीकडे काही बाकी लक्षात ठेवण्याची गरज नाही मित्रांनो. असे पॉईंट विचारतील ते. ओके. म्हणजे मृत्यू झाल्यास, गोविंदाचा मृत्यू झाल्यास किती रे? 10 लाख रुपये. आणि 2 पाय 2 हात गेले, 2 लक्षात ठेवा, तर 7.5 लाख रुपये. आणि जर एक हात एक पाय वगैरे काही गेला असेल वगैरे तर 5 लाख रुपये अशी मदत मिळते. ओके. तर अशा प्रकारे आपण कार्य राष्ट्रीय आणि महाराष्ट्रामधील घडामोडी सगळ्या डिटेलमध्ये बघितलेल्या आहेत. आणि एवढं व्यवस्थित केलात तर याच्या बाहेर काही करण्याची गरज नाही मित्रांनो. आत्तापर्यंतच्या सगळ्या घडामोडी आपण या ठिकाणी बघितलेल्या आहे. यानंतर आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी बघणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.